तर दमदार 10 मधली पहिली बातमी बघूया। महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात रायगडला आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या रूपाने 2 मंत्रिपद मिळालेली आहेत। त्यामुळे रायगडात महायुतीची ताकद चांगलीच वाढली आहे। मात्र जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळण्यावरून गोगावले आणि तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष आता उफाळून येण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात यंदा शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। गेले अनेक वेळा चकवा देणारं मंत्रिपद गोगावलेंच्या गळ्यात पडलंय। गोगावलेंसोबत रायगडच्या आदिती तटकरे यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। महायुतीच्या पालकमंत्रीपदावरील निर्णय प्रलंबित आहे। अशातच रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत भरत गोगावले प्रचंड आशावादी आहेत। त्यावेळेला तर मी स्वतः मंत्री नव्हतो, आता मी मंत्री आहे। आणि आज जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी आम्ही महायुतीतच आहोत त्यांना धरून, परंतु आम्हाला मिळावं ही आमची इच्छा आहे आणि मिळेल। रायगड जिल्ह्याला यावेळी 2 कॅबिनेट मंत्रिपद मिळाले। यापूर्वी आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद होतं, त्यामुळे त्यांचाही पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं असा आग्रह असणार आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि एनसीपीत रस्सीखेच सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर रायगडचं पालकमंत्रीपद कोणाच्या पदरात पडणार याची उत्सुकता आहे। तर आगामी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आत्तापासून कंबर कसलेली आहे। ठाकरेंच्या पक्षाच्या निरीक्षकांची बैठक बोलवलेली आहे। ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावरती निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात येते। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आलेत। उद्धव ठाकरेंनी मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवरती बैठक बोलावली होती। तर दुसरीकडे पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊतांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। महापालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढाव्यात असा कार्यकर्त्यांचा सूर असल्याचं सांगितलंय। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे। कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचाच आहे। शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचा आहे। विधानसभा निवडणूक मवियाने एकत्रित लढवल्या, मात्र महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढवण्याचा सूर ठाकरेंच्या पक्षाकडून छेडण्यात आलाय। या पार्श्वभूमीवरती महानगरपालिका निवडणुकीत मवियातील पक्ष वेगवेगळ्या वाटेने जाणार की एकत्र लढणार याची उत्सुकता लागली। तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं शनिवारी सूप वाजलंय। 6 दिवस चाललेल्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजवला तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी। आपल्या मिश्किल भाषणाने त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगले चिमटे काढलेले आहेत। त्याला सभागृहातून दाद सुद्धा मिळाली आहे। विषय होता तो न झालेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा। विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलताना जयंत पाटलांनी जोरदार टोलेबाजी केली आहे। हिंदी चित्रपटातील एका प्रसिद्ध गाण्याच्या ओळीचा संदर्भ देत त्यांनी शिवसेनेला टोला लगावलाय। दुजा बिहार रचाऊंगा म्हटलं लगेच घाबरून सगळी जुळणी झाली। जयंत पाटलांनी फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनाचीही यावेळेला आठवण करून दिली। 2019ला ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण होईल आणि तुम्ही आणि मी एकत्रित जायचंय। 19 नाही होत, प्रकल्प मोठा असतो, 22ला झालं, 23ला झालं, बरोबर घेऊन जाण्याचं ते सारखे विसरतात। हा मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा। नेहमीप्रमाणे शेवटचे आले तरी ओपनिंग बॅट्समन सारखंच त्या जयंतरावनी देखील त्या ठिकाणी बॅटिंग केली। अंतिम आठवडा प्रस्तावावरती जयंत पाटलांनी केलेली टोलेबाजी गाजली। शिंदे सरकारच्या काळामध्ये एक राज्य एक गणवेश हा कार्यक्रम राबवण्यात येत होता, आता तो बंद करण्यात आलेला आहे। यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांवरती निशाणा साधलेला आहे। त्याला केसरकरांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलंय। एक राज्य एक गणवेश हा कार्यक्रम जो शिंदे सरकार राबवणार होते तो निर्णय सरकारने बंद केला। मग आता त्या मंत्र्यांची चौकशी होणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। तत्कालीन शालेय मंत्री केसरकरांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशात सुद्धा मलाई खाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केलाय। जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब, त्यांनी शाळेतल्या मुलांचा गणवेश देखील सोडला नाही, त्याच्यातली देखील मलाई करण्याचा प्रयत्न केला आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे। आदित्य ठाकरेंच्या या आरोपांवरती संतापलेल्या केसरकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। युनिफॉर्मचं जे टेंडर आहे हे 138 कोटीचं होतं आणि ते 11 कोटी रुपये कमीची त्याला ऑफर आलेली आहे। कोणाला जर कुठे पैसे कमवायचे असतील तर त्यांनी ते एस्टिमेट रेटला दिलं असतं। एकूणच गणवेशाच्या मुद्द्यावरून आदित्य आणि केसरकरांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून आलंय। तर आदित्य ठाकरे यांच्यामुळे शिवसेना रसातळाला गेलेली असून त्यांनीच काँग्रेस सोबत जाण्याचा हट्ट धरल्याचा आरोप दीपक केसरकरांनी केलेला आहे। त्यांच्या पोरकटपणामुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाल्याचा घणाघात त्यांनी केलाय।
आदित्य ठाकरेंच्या आरोपांनंतर संतापलेल्या दीपक केसरकर यांनी आदित्य आणि त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केलाय. आज जी शिवसेना तळागाळाला जातीये त्याला एकमेव कारण आदित्य ठाकरे आहे. आदित्य ठाकरे यांनी वडिलांवरती दबाव आणून काँग्रेस सोबत जायला भाग पाडलं, असा घणाघात दीपक केसरकरांनी केलाय. तो आज जी शिवसेना तळागाळाला जाते ह्याला एकमेव कारण आदित्य ठाकरे आहेत. आपल्या वडिलांवर असं प्रेशर आणून काँग्रेसबरोबर तुम्ही आघाडी करायला लावली आणि मला हे कळलं नसतं, परंतु मी त्याच्यातला प्रमुख मनुष्य होतो ज्यांनी ही भेट घडवून आणली. राणे यांनी कोकणात शिवसेना संपवली होती. लोक त्यांना हॉटेल देत नव्हते, तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. आदित्य ठाकरेंनी हे उपकार विसरू नयेत अशी आठवण दीपक केसरकरांनी यावेळेला करून दिली. कोणाबद्दल बोलताय? ज्या लोकांनी तुमच्यावर उपकार केले, ज्याला हे घडलं महाराष्ट्रामध्ये, तुम्ही काँग्रेसबरोबर गेला, त्याला पंतप्रधान महोदयांची भेट मी तुमची घडवून आणलेली आहे. तुम्हाला भेटायला स्वतः तयार नव्हते. सगळे उपकार विसरला? आदित्य ठाकरे यांच्या पोरकटपणामुळे शिवसेना रसातळाला गेली. त्यांनी जनतेमध्ये जायला पाहिजे, त्यांनी स्वतःमध्ये सुधार करावा असा सल्ला सुद्धा यावेळेला केसरकरांनी दिला. शरद पवारांनी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावामध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधाराला शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा शरद पवारांनी दिलाय. तर देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे. शरद पवारांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतलाय. मसाजोग गावात जाऊन शरद पवारांनी देशमुख कुटुंबाचं सांत्वन केलं, तसंच गावकऱ्यांसोबत संवाद साधला. गावकऱ्यांच्या संतप्त भावना पवारांनी जाणून घेतल्या. गावकऱ्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवू असा शब्द शरद पवारांनी यावेळी दिला. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि ही जिल्ह्यामध्ये असं घडतंय, ही गोष्ट आम्हाला कोणाला न समजली. पक्षाच्या खासदारांनी संतोष देशमुखांच्या हत्येचा मुद्दा संसदेत मांडल्यामुळे देशातील प्रसार माध्यमं या प्रकरणी प्रश्न विचारत आहेत. याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं. सगळ्यात महत्त्वाचं साहेब, मास्टर माइंड आणि ही जी आहेत ना, ही फक्त ही वाल्मिक कराडे साहेब ह्याच्यामध्ये. संतोष देशमुखच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यात प्रचंड तणाव निर्माण झालाय. परिणामी सरकार संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांवर आणि मास्टर माइंडवर काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचं लक्ष लागलंय. शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. मसाजोग हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. तर संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत असं शरद पवारांनी सांगितलेलं आहे. तर देशमुख कुटुंब एकटं नाहीये, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं सुद्धा सांगितलंय. बीडच्या मस्साजोगमध्ये सांत्वन भेटीस गेलेल्या शरद पवारांसमोर आपली कैफियत मांडताना मृत सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांना रडू कोसळलं. तर संतोष देशमुख यांच्या लेकीनंही पवारांसमोर आपल्या अश्रूंची वाट मोकळी केली. 6 तारखेला घटना सगळी स्पष्ट होती आणि मग 9 तारखेला काय काय घडलं त्यानंतरच तर आम्ही मागणी करतोय की त्याच्यात जितके आरोपी आहेत त्या आरोपीला सजा दिली तर आपला पूर्ण महाराष्ट्र एक सीख घेईल ह्याच्यातनं. पवारांनी देशमुख यांची मुलगी वैभवीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. आम्हाला काहीही नको, लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी वैभवीनं केली आहे. तरी हा मेन सूत्रधार आहे, तो आज हे 7 पकडले तरी ते नंतर 7 बनवू शकतो. म्हणजे ते मेन सूत्रधाराला तुम्ही लवकरात लवकर अटक करा, जेवढं होईल तेवढं, आणि माझ्या वडिलांना व आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या. मस्साजोग गावात सध्या प्रचंड दहशतीचं वातावरण आहे. कृपा करून या दहशतीमधून बाहेर पडा. या सगळ्याला आपण मिळून तोंड देऊ. एकदा सगळ्यांनी सामूहिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यावर आपल्याला कोणी अडवू शकणार नाही असं पवार यावेळी म्हणाले. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरलेलं आहे. संतोष यांच्या 13व्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील मसाजोगमध्ये भेट देत देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलेलं आहे. संतोष देशमुख यांचे मारेकरी तसंच या मागचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्यांना सोडणार नाही असं अजितदादा म्हणाले. अधिवेशन संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ही घटना फार वेदनादायी, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. संतोष यांच्या हत्येची न्यायालयामार्फत तसंच कुणाचाही दबाव येऊ नये यासाठी IG लेव्हलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फतही चौकशी करत आहोत असे अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांना सांगितले. 13 दिवस झाले ना, बरोबर आहे. तुम्ही आम्हाला न्याय मिळवल्याशिवाय तुम्ही इथून जाऊ नका. त्याच्या संदर्भात न्याय मिळवून देण्याच्या करताच आलेलो आहे. त्यामध्ये मी तुला विश्वास देतो, अजिबात त्यांच्यात कुणाला सोडलं जाणार नाही. अतिशय व्यवस्थितपणे
उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यंत्रणा कामाला लागलेली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सरकारनं आम्हा सर्वांचं बारकाईनं लक्ष आहे. या प्रकरणाला संपूर्ण तपास होईपर्यंत मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष देईन आणि कोणालाही सोडणार नाही, अशी खात्री अजित पवार यांनी कुटुंबियांना दिली. हत्येच्या 13 दिवसानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग गावाला भेट दिलेली आहे. यावेळेला गावकऱ्यांनी अजितदादांना घेरलं. अख्खा बीड जिल्हा नासवला. धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी यावेळेला गावकऱ्यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मस्साजोग गावाला भेट देऊन निघाले असताना ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका, त्यांना बाहेर काढा अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्या. अजितदादा गेल्यानंतर काही महिला आणि पुरुष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी आमच्या जखमीवर हळद लावायला आलते का मीठ चोळायला आलते हे कळायला तयार नाही. अजित पवार जखमेवर मीठ चोळायला आले, त्यांनी व्यवस्थित विचारपूस केली नाही असा आरोप उपस्थित महिला पुरुषांनी केलाय. अजित दादा हे कामाचे कटिबद्ध आहेत. कामाचे कटिबद्ध आहात तुम्ही, तर तुम्ही आमचा खेळ मांडताय का? तुम्ही आमचं म्हणणं का ऐकून घेतलं नाही? मी करतो हा शब्द आम्हाला नकोय. पुढच्या 24 तासात उरलेल्या आरोपींना अटक करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळेला ग्रामस्थांनी दिलाय. या बातमी